अंगणवाडीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। वर्ग सुरू असताना त्या विद्यार्थ्यानं शिक्षिकेकडे लघवीला जाण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। काही वेळानं लहान मुलाला लघवी रोखता न आल्यानं त्याच्या पॅन्टमध्येच लघवी झाली। या क्षुल्लक कारणावरून शिक्षिकेनं थेट शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार केला। ही घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं घडल्याचं समोर आलं असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। माहितीनुसार विद्यार्थ्यानं पॅन्टमध्ये लघवी केल्यानं संतापलेल्या शिक्षिकेनं गॅसवर चाकू गरम करून त्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर गंभीर वार केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला। शाळेतून घरी परतल्यानंतर पीडित मुलानं आपल्या कुटुंबियांना संपूर्ण घटना सांगितली। त्यानंतर कुटुंबियांनी संबंधित शिक्षिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर मुलाच्या वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता सिंह यांची भेट घेतली, मात्र सहकार्य करण्याऐवजी धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला। घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जुलै रोजी पीडित मुलाचे वडील पुन्हा शाळेत गेले। त्यावेळी मुख्याध्यापिका आणि शाळेच्या व्यवस्थापनानं कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचं त्यांनी सांगितले। दरम्यान मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आले असून या घटनेमुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम झाल्याचीही माहिती आहे। अखेर पीडित मुलाच्या वडिलांनी लालपूर पांडेपूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।